आणीबाणीच्या काळामध्ये संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। आणीबाणीच्या 50 वर्षपूर्तीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागलंय। विरोधकांनी आवाज उठवला नसता तर देशामध्ये हुकुमशाही प्रस्थापित झाली असती। वृत्तपत्रातील लेखातून फडणवीसांनी गांधी घराण्यावर देखील आता निशाणा साधलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी लेखात काय म्हटलंय ते आपण पाहतोय। 25 जून 1975 देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष झाली। त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचं तरी कसं? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो। संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळीत उडवणाऱ्या काँग्रेसनं लिहिलेल्या अध्यायाला 50 वर्ष झाली। आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं, अनेकांनी आपले आत्मस्वकीय गमावले। घरातील कमावती व्यक्ती कारागृहामध्ये असताना अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली। मानसिक आर्थिक पातळीवर मोठं शोषण झालं। मी केवळ 5 वर्षाचा होतो, माझे वडील दी गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली। कारागृहामध्ये डबा द्यायला जाताना किंवा त्यांना वैद्यकीय तपासणीला नेण्यासाठी फक्त भेट होत असे। लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं, त्यामुळे मनातून चीड होती। आणीबाणीनंतर विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं होतं। लोकशाहीचं महत्त्व काय हे अधिक प्रकर्षाने लोकांना समजलं। संविधानावरील श्रद्धा अधिक दृढ झाली। त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्या देशातही हुकुमशाही प्रस्थापित झाली असती। आज जी व्यवस्था पाकिस्तानची आहे तीच भारताची देखील झाली असती। आज जी लोकशाही जिवंत आहे ती 50 वर्षांपूर्वी संघर्ष केलेल्या नेत्यांमुळे आहे। गांधी घराणे आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।